Hi guys, ladies and gentlemen, boys and girls, how are you? विश्वचषकाचे सामने पाहताय की नाही? पाहत असालच. कालचा सामना पाहिला असेल की नाही शंका आहे, कारण कालचा सामना संपेपर्यंत रात्रीचे पहाटेचे 1:45 वगैरे झाले होते. ठीक आहे, पण एवढ्या वेळ जागून जरी सामना पाहायला लागला तरी सामना बघण्याची मजा काही वेगळीच होती. कालचा जो सामना होता तो भारत आणि इंग्लंड या दोन मजबूत संघांमधला सेमीफायनलचा सामना होता. ह्याच्यातून जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत प्रवेश करणार हे निश्चितच होतं. दोन्ही संघ जबरदस्त प्रयत्न करणार हेही तेवढंच खरं होतं. सामना अटीतटीचा होणार हेही तेवढंच खरं होतं, कारण दोघांचा एक खेळ जवळजवळ सारखाच आहे. पण मित्रांनो, खरंच सांगायचं झालं तर सामना अटीतटीचा काही झाला नाही. आपण अगदी आरामात जिंकलो. भारताने या कालच्या व्हिडिओत मी म्हटलं तर खरोखरच इंग्लंडला नामोहरम केलं. आणि या विश्वचषक स्पर्धेमध्ये सगळ्यात आनंदाची गोष्ट कोणती असेल तर भारत आपले मागचे सगळे हिशेब चुकते करतो आहे. कालचा गयानामधला जो सामना होता त्या सामन्यावरती पावसाचं सावट होतं. हा सामना होईल की नाही ही शंका होती, आणि सामन्याला राखीव दिवस पण नव्हता. त्यामुळे तसं आपल्याला काळजी करायचं काहीच कारण नव्हतं, कारण एकही चेंडू न पडता सामना जर अमान्य झाला असता तर आपला अंतिम फेरीतला प्रवेश निश्चित होता. पण असा मागच्या दाराचा प्रवेश आपल्या कुणालाच नको होता. आपण आता अगदी सन्मानाने आणि राजमार्गाने पुढच्या दारातून प्रवेश केलेला आहे. आणि आता जो शनिवारी रात्री आपल्या प्रमाण वेळेनुसार जो सामना होणार आहे फायनल, तो मात्र दोन जे अपराजित संघ आहेत त्यामध्ये होणार आहे. आणि तो तरी सामना चुरशीचा व्हावा ही अपेक्षा, कारण सेमीफायनलचे दोन्ही सामने नक्कीच चुरशीचे झालेले नाही आहेत. साऊथ आफ्रिकेने अफगाणिस्तानला आरामात हरवलं. आपण सुद्धा काल इंग्लंडला आरामात हरवलं. पावसाने वारंवार व्यत्यय आलेल्या सामन्यामध्ये आपला खेळ आपण खूपच उंचावला. इंग्लंड काल पहिल्या सामन्यामध्ये जसं झालं की अफगाणिस्ताननी नाणेफेक जिंकली आणि त्यांचा निर्णय शेवटी चुकीचा ठरला. कालही आपल्या सामन्यातही तसंच झालं असंच म्हणायला लागेल. बटलरनी नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकून आपल्याला त्या फलंदाजी द्यायचा जो निर्णय होता तो त्यांना मागातच पडला. खेळपट्टीचा अंदाज नसल्यामुळे कदाचित हा निर्णय घेतला असेल. दुसरी गोष्ट अशी आहे की पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. डकवर्थ लुईसची जी काही समीकरणं असतील त्या हिशोबाने दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला फलंदाजीचं प्लॅनिंग करता येईल असे काही आडाखे तरी मानले असतील. पण तो सगळ्यात एक मोठी गोष्ट अशी विसरला की दुसऱ्या इनिंगमध्ये स्पिनर्स धमाल करतात. आणि आमच्याकडे कुलदीप, जडेजा आणि अक्षर पटेल हे आजच्या घडीचे जगातले 3 अफलातून जबरदस्त फिरकी गोलंदाज आहेत. तर मग नाणेफेक जिंकली आणि इंग्लंडने आपल्याला फलंदाजी दिली. आपल्याला फलंदाजी दिल्यानंतर आपली नेहमीची जी या स्पर्धेतली नेहमीची जोडी आहे सलामीची, ती फलंदाजीला उतरली. नेहमीप्रमाणे या सामन्यातही सलामीच्या जोडीचं अपयश चालूच राहिलं. सलामीच्या जोडीचं अपयश म्हणण्यापेक्षा विराट कोहलीचं अपयश चालू राहिलं. त्याचं टेक्निकमध्ये काहीतरी फ्लॉ आहे, तो त्यांनी काढला पाहिजे. तो अतिशय उच्च दर्जाचा खेळाडू आहे, त्यामुळे तो हे सगळे ह्याच्यातून बाहेर पडणार हे निश्चितच. कदाचित त्यांनी आपला सगळ्यात सर्वोत्तम जो डाव आहे तो अंतिम सामन्यासाठी राखून ठेवला होता. जसं रोहित शेवटी सामन्यानंतर म्हणाला तसं अशी आता आपण आशा करूया. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर आपण फलंदाजीला जेव्हा उतरलो तेव्हा फलंदाजी जोडी आपली हे झाली, म्हणजे फेल गेली असंच म्हणायला लागेल. कोहली लवकर आऊट झाला. पण रोहितचा काय विचार आहे, त्याचा जो फॉर्म आहे तो चालूच आहे. बिनधास्त खेळतोय तो. अगदी आल्यापासून तो आक्रमण, अटॅक इज द बेस्ट वे ऑफ डिफेन्स. जबरदस्त हल्लाबोल करतोय. आणि दुसरी समाधानाची बाब म्हणजे या स्पर्धेमध्ये आपली नंतर येणारे जे फलंदाज आहेत ते त्याला म्हणजे अगदी समर्थपणे साथ देत आहेत. प्रत्येकजण आपला छोटासा कॅमिओ म्हणतात तशी एक खेळी करून जातो 25-30 धावांची. आणि ॲट द एंड ऑफ द डे 20 ओव्हर जेव्हा संपतात तेव्हा आपली धावसंख्या तशी बऱ्यापैकी भक्कम झालेली असते. काल अगदी हिस्ट्री रिपीट्स असंच झालं. सुरुवातीला कोहली फेल गेला, पंतसुद्धा फेल गेला, पण सूर्यकुमारनी त्याला जी साथ दिली ती अगदी जबरदस्त होती. त्या 50 चेंडूमधल्या त्या दोघांच्या 71 धावा ज्या होत्या
त्याच आपल्या म्हणजे हेच मोठा ॲडव्हान्टेज होता तो. मुंबईकर फलंदाजांनी काल फलंदाजी मनमुराद फलंदाजी केली. रोहित, त्यानंतर सूर्यानंतर खाली हार्दिक, ह्या मधल्या फळीमध्ये रोहित आणि सूर्याने धमाल केली. शेवटच्या ज्या ओव्हर होत्या त्या ओव्हर्समध्ये मात्र पुन्हा एकदा हार्दिक, जडेजा आणि अक्षर पटेल यांनी तडाखा दिला आणि धावफलकावर आपल्या 170-71 धावा लागल्या. खरं तर या विकेटवरती 150 ते 160च्या दरम्यानचा जो स्कोअर होता तो पास स्कोअर होता आणि त्याच्या पुढे आपण गेलो होतो. त्यामुळे सामना आपण जिंकू असं वाटत होतंच. पण पावसाचा व्यत्यय कसा येतो, त्यानंतर हे सुरुवातीचे सॉल्ट आणि त्यांचा जो कॅप्टन आहे बटलर, ते कशी सुरुवात करतात. आपल्या फिरकी गोलंदाजीची चिंता करायचं कारणच नव्हतं, कारण बुमराह आणि कुलदीप हे कुठल्याही पिचवर विकेट घेणारे विकेट टेकर बॉलर्स आहेत. त्यामुळे तशी फारशी चिंता नव्हती. आणि इंग्लंड जेव्हा प्रत्युत्तरासाठी उतरलं तेव्हा सुरुवात चांगली झाली त्यांची सुद्धा, यात काय वादच नाही. सॉल्ट आणि बटलरनी तसा म्हणजे हल्ला चढवलेला होताच आणि सुरुवात चांगली झाली होती. त्यामुळे सामना चुरशीचा होतो की काय असं वाटायला लागलं होतं. पण आता कमाल केली अक्षर पटेलनी पहिल्या गडी वाद केला आणि त्यानंतर मोठी पार्टनरशिप अशी झालीच नाही इंग्लंडची. सगळे गडी ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले. आता याच्यामध्ये आपल्या गोलंदाजीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. सुरुवातीला बुमराह आणि अर्शदीप हे दोघे अगदी जबरदस्त गोलंदाजी करतात, फलंदाजांना जखडून ठेवतात. पहिल्या पॉवर प्लेमध्ये बुमराहची गोलंदाजी खेळणं हे समोरच्या संघाला अशक्यच असतं. पॉवर प्ले संपल्यानंतर कुलदीपच्या हातात चेंडू येतो, मग हा बुमराह परवडला पण कुलदीप नको अशी गोलंदाजी कुलदीप करतो आणि समोरच्या संघांना ते व्यवस्थित नामोहरम करतात. आपलं प्लॅनिंगप्रमाणे अतिशय सुंदर प्रवास चाललेला आहे. कालही असंच झालं. सुरुवातीला अर्शदीप आणि बुमराहने जबरदस्त टेचून गोलंदाजी केली. त्यानंतर मग सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये काल अक्षर पटेलनी पण षटक चांगलं टाकलं आणि विकेट काढून दिली. अक्षर पटेलच्या कालच्या सामन्यातला खेळ अष्टपैलू झाला आणि खरोखरच तो सामन्याचा मानकरी होता. पहिली विकेट पडली, पॉवर प्ले संपला, पॉवर प्लेमध्ये काही विशेष त्यानं करता आलं नाही. त्यानंतर मग आपलं स्पिन गोलंदाजी सुरू झाली आणि रोहितच्या जे कॅप्टनशिप आहे त्याचं कौतुक करावं तर एवढं कमीच आहे. तो बरोबर बॉलिंग चेंजेस करतो, पिच कसं आहे, समोरचा फलंदाज कसा आहे, फिरकी गोलंदाजाला गोलंदाजी द्यायला हवी की मिडियम पेसरला द्यायला हवी, जलदगती गोलंदाजाला, हे त्याचे सगळे आडाखे आणि अंदाज अचूक ठरत आहेत. कालही असंच झालं. त्यांनी योग्य वेळेला योग्य त्या गोलंदाजाच्या हातात बॉल सोपवला आणि या स्पर्धेमध्ये आपला प्रत्येक खेळाडू आपल्याला नेमून दिलेली कामगिरी चोखपणे पार पडतोय. कालही असंच झालं. सो एक त्यांचं मधल्या फळीत ब्रुक हा एक 20-25 काहीतरी धावा काढल्या त्यांनी. त्यानंतर खाली जोफ्रा आर्चरनी आडवी तेवढी बॅट फिरवली आणि थोड्या धावा केल्या. बाकी कुठल्याही इंग्लिश फलंदाजाला आपली गोलंदाजी खेळता आली नाही. आपण त्यांना आरामात हरवलं. आपल्या 171 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लिश संघ कसा बसा 100 पार करू शकला आणि आपण 68 धावांनी हा सामना जिंकला. मंडळी, 20 ओव्हरच्या सामन्यामध्ये 68 धावांचा जो विजय असतो तो दणदणीत विजय असतो आणि तो सामना एकतर्फी जिंकला असंच म्हणायला लागेल. तर अशा रीतीने आपले सगळे पराभव मागचे जे हिशेब होते ते चुकते करत आपण आता अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. अंतिम फेरीत आपली जी गाठ पडणार आहे ती आफ्रिकेशी पडणार आहे. आफ्रिकन संघ आत्तापर्यंतच्या ICC करंडकाच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये तसा थोडासा कमनशिबीच म्हणायला लागेल. चांगलं खेळतात, ते नेहमीच चांगलं खेळतात, समोरच्या संघांना अडचणीत आणतात, हरवतात सुद्धा. पण सेमीफायनल आणि फायनल हे जे महत्त्वाचे इव्हेंट्स असतात त्याच्यामध्ये ते कुठेतरी कमी पडतात आणि हारतात. चोकरचा शिक्का त्यांच्यावर जो लागलेला आहे त्याच्यातून त्यांना बाहेर पडायची एक संधी आहे. पण मला वाटतं ही संधी पण त्यांना साधता येईल असं वाटत नाही, कारण आपला जो जगन्नाथाचा रथ पुढे चाललेला आहे तो अक्षरशः मध्ये येईल ते सगळं उद्ध्वस्त करत चिरडतच चाललेलं आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीचा जो सामना होणार तो आपण नक्की जिंकू अशी खात्रीच वाटते आहे. बरं तर मंडळी, मग आता याच नोटवर आपण भेटूया अंतिम सामन्यामध्ये शनिवारी रात्री 8 वाजता. विश यू ऑल द बेस्ट. हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर
तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. टिल देन बाय.